इथं उपस्थित असलेल्या खरं तर आनंद झालेला आहे सगळ्यांनाच, कारण आज महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांचे विचार आपण काही ऐकू शकणार नाही आहेत, पण आपल्या सर्वांच्या वतीनं एक प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, जे इथं उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या टीमकडून आपलं मनोगत इथं व्यक्त करत आहेत. श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूरचे क्लार्क असलेले आप्पासाहेब खुळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या मनातला या स्पर्धा आयोजन करत असताना झालेला आनंद आपल्या मनोगतातून आपल्या सर्वांसमोर व्यक्त करतायत. मी आप्पासाहेब खुळे इथं आमंत्रित करते, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती आहे. थोडक्यात खरं तर या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सुयोगजी गायकवाड सरांचं आणि त्यांची जी कमिटी असेल त्यांचं मी आदर व्यक्त करतो. आदरणीय मान्यवर जे व्यासपीठ आहे, खऱ्या अर्थानं ही स्पर्धा म्हणजे एक कामगारांसाठी मांदियाळी असते. मित्रांनो, आम्ही अनेक शिबिरं बघितली, शेतकऱ्यांसाठी बरोबर आयोजन करण्यात आली, पण कामगारांसाठी कोणी काय आजपर्यंत केलं नव्हतं. आणि ते खरंच एकदम कमी वयात असतानासुद्धा एवढं राज्यभरातले किंवा जिल्ह्यातील राज्यभरातले संघ एकत्र करणं, त्यांना सांघिक भावना देणं, त्या गोष्टी अंमलात आणणं ही काय साधी सोपी गोष्ट नाही. अगदी कमी वयात एवढं मोठं कर्तृत्व करणं हे आमच्यासाठी एवढे अभिमानास्पद आहे की आमची आज दिवाळी आहे. खऱ्या अर्थानं दिवाळी म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आज शिपाई एखादे आज सगळे व्यासपीठावर चेअरमन आहेत, MD साहेब आहेत, आमचे मान्य कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबही चांगले क्रिकेट खेळतात, दरवर्षी सामने भरवतात, त्यांचंही कौतुक खरं करावं तेवढं कमी आहे. पण ही संकल्पना राज्यभर भरवण्याची जी सुयोगजी गायकवाड साहेबांनी जी अगदी ॲडव्हर्टाईज आमची उसाच्या दांड्या लावून जी बॉलिंग टाकली गेली, त्यातनं आमची जी ऊर्जा निर्मित झाली ती खरंच आम्ही रात्रभर झोपलो नाही. कार्यक्रमाला यायचं आहे, आमचा सामना आहे, आम्ही जिंकणार, ही एक भावना. ही कारखान्यातील सांघिक भावना तर वेगळी असते मित्रांनो, पण राज्यातल्या संघाबरोबर सर्वांबरोबर येणं आणि सांघिक कामगिरी करणं हा एक फार महत्त्वाचा आणि मोलाचा भाग असतो. आमचे प्रत्येक वेळेस आम्हाला ह्या गोष्टीला प्रोत्साहन असतं. इथून पुढेही यांना ह्याच्यापेक्षाही मोठं योगदान या क्रिकेटसाठी राहावं. काही जणांची आमच्यासारख्या तरुण पोरांची क्रिकेटसाठी करिअर 8वी 9वी शिकलं की क्रिकेटच्या नादी लागलो, जास्त अभ्यास केला नाही, त्याचा परिणाम साखर कारखान्यात यावं लागलं. पण त्याची कोणी जर दखल घेतली असेल तर आमच्या सुयोग गायकवाड साहेबांनी घेतली, तर त्यांचं सर्व कामगार या वतीनं मी हार्दिक अभिनंदन मानतो आणि माझे 2 शब्द धन्यवाद.